प्रत्येकजण त्या ठिकाणी शूलपाणीचं जंगल म्हणजे अगदी नर्मदा मैयाचं हृदय मानतो. पण यात्रा ही शूलपाणी जंगलातून करावी लागते. ही साधारणपणे जनरली 10 दिवसाची यात्रा होते, परंतु ही 15 दिवसाची जर यात्रा केली तर त्याच्यामध्ये शूलपाणी जंगल आपल्याला पूर्णपणे समजतं. भिल्ल आहेत ते पूर्णपणे लुटायचे. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्णपणे लूटमार व्हायची, अगदी विवस्त्र करून सोडायचे, अंगावरती कपडा सुद्धा अक्षरशः अशी भिक्षा मागून घ्यावं लागायचं. आणि त्यामुळे स्वतःला प्राप्त होणारी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकरता जी व्हायब्रेशन आहे ती व्हायब्रेशनच नर्मदेच्या तटावरती आहेत. जिथे शिव आहे, जिथे आनंद आहे, तिथे सच्चिदानंद आहे. आणि त्या सच्चिदानंदाची म्हणजे चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाची प्राप्ती ही त्या ठिकाणी होते. आणि एकदा आनंद प्राप्त करून झाला की समाधानाची प्राप्ती होते. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखकारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. नमो पार्वती पतये हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. बोल सब संतन की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण सगळेजण श्रावणामध्ये श्रावण सत्संगामध्ये नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा पुराणाचा आनंद घेतोय. आणि या नर्मदा पुराणामध्ये जी चालू असलेली कथा आहे की ज्याच्यामध्ये जन्मेंजय राजा हा पूर्णपणे नर्मदा परिक्रमा करतोय आणि वैशंपायन ऋषी त्याच्याबरोबर आहेत. आणि वैशंपायन ऋषी मार्गदर्शन करत असताना अंकलेश्वरला पोचल्यानंतर त्या अंकलेश्वरमध्ये अजून आपल्याला या ठिकाणी नर्मदेचं कुठलं स्वरूप आपल्याला बघायचं आहे, त्या तटाचं नक्की काय महत्त्व आहे आणि तिथे मला काय शिकायला मिळणार आहे. त्यामुळे जन्मेंजय राजा अतिशय आनंदामध्ये आहे. एक चांगला शिष्य बनण्याकरता जे काही प्रयत्न आहेत ते सगळे प्रयत्न मला करायचे आहेत. आणि त्या प्रयत्नांच्या दिशेने ओतपोत होताना राजा पूर्णपणे दिसतोय. आणि त्या ठिकाणी अचानकपणे शूलपाणी जंगलामध्ये त्या शूलपाणी जंगलाच्या दिशेने पूर्णपणे जन्मेंजय राजाला घेऊन वैशंपायन ऋषी निघाले. आणि म्हणले की राजा हे शूलपाणीचं जंगल आहे. म्हणजे या शूलपाणीच्या जंगलाची आख्यायिका किंवा ख्याती अशी आहे की सूर्याचं किरण सुद्धा इथे जमिनीवर पडत नाही, इतकं घनदाट असं हे अरण्य आहे. आणि या अरण्यामध्ये थोडा सावध होऊन चल. निश्चितपणे नर्मदा मैया आपल्याकडनं ही परिक्रमा पूर्ण करून घेते. मार्कंड ऋषींचे आशीर्वाद आपल्याला पाठीशी आहेत. आणि तू पांडवांचा वंशाचे आहे, त्यामुळे तुझ्या पितरांची कृपा आपल्यावरती पूर्णपणे आहे. भीमासारखे अर्जुनासारखे तुझे पित्र आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला काळजी करायची कारण नाही. कोणीही आपल्या वाटेला सुद्धा जाणार नाही. परंतु राजा किर्र असं हे रान आहे. आणि हे नर्मदा पुराणामध्ये किंवा नर्मदा परिक्रमेमध्ये आवर्जून ज्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे त्या प्रत्येकाला विचाराल तर प्रत्येकजण त्या ठिकाणी शूलपाणीचं जंगल म्हणजे अगदी नर्मदा मैयाचं हृदय मानतो. या शूलपाणी जंगलामधली जी यात्रा आहे त्या यात्रामध्ये खरी नर्मदा परिक्रमा करते. आणि आज सुद्धा जे आहे की साक्षात नर्मदा मैया तुम्हाला दर्शन देते. तर या शूलपाणी जंगलामध्येच कुठेतरी ती यात्रा घडते. आज नर्मदेवरती तपोभूमी नर्मदा म्हणून पूर्णपणे पुस्तकांचा जो काही सेट आहे त्याचं आकलन करून झाल्यानंतर नर्मदा पुराणाचा आकलन करून झाल्यानंतर मी स्वतः नर्मदा तटवासी आहे. आज 2023 पासून ज्यावेळेला नर्मदेच्या तटावरती आहे किंबहुना 2020 पासून नर्मदा मैयाची पूर्णपणे म्हणजे की अगदी नातं जोडून आहे, तेव्हापासून जो नर्मदा पुराणाचा अभ्यास चालू आहे, तेव्हापासून जे काही वाचनामध्ये आलं, तेव्हापासून जे काही माणसं भेटली, त्या प्रत्येकाकडनं जे काही समजलं गेलं त्या सगळ्याचं आकलन एकच आहे. म्हणजे की एक वेगळ्या प्रकारची परिक्रमा म्हणजे आज नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा परिक्रमाची कोरा जसं आपण कैलास मानसरोवर यात्रा करतो आणि कैलास मानसरोवर यात्रेमध्ये कैलास कोरा जो येतो की कैलास इंटरनल ज्याच्यामध्ये बघायला मिळतो, कैलासच्या आतमध्ये जाता येतं, तसंच नर्मदा परिक्रमेची सुद्धा कोरा आहे बरं का. आणि नर्मदा परिक्रमाची कोरा करायची असेल तर संपूर्ण यात्रा ही शूलपाणी जंगलातून करावी लागते. ही साधारणपणे जनरली 10 दिवसाची यात्रा होते, परंतु ही 15 दिवसाची जर यात्रा केली तर त्याच्यामध्ये शूलपाणी जंगल आपल्याला पूर्णपणे समजतं. आणि या शूलपाणी जंगलामध्ये शूलपाणेश्वर भगवानांचं भगवान शिवलिंग त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं शिवलिंग त्या ठिकाणी येतं. त्या ठिकाणी राजाला घेऊन त्या ठिकाणी वैशंपायन ऋषी आले. आज ज्यावेळेला आपण शूलपाणी जंगलामध्ये जातो तर आता शूलपाणीचं जंगल पहिल्या इतकं घनदाट राहिलेलं नाही. निश्चित स्वरूपामध्ये चालत जाताना जंगल लाभतं, परंतु आज तेवढं जंगल राहिलेलं नाही. पूर्वी असं होतं की तिथले भिल्ल आहेत ते पूर्णपणे लुटायचे.
आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्णपणे लूटमार व्हायचे, अगदी विवस्त्र करून सोडायचे, अंगावरती कपडा सुद्धा अक्षरशः अशी भिक्षा मागून घ्यावं लागायचं की अरे माझी लज्जा झाकण्यापुरतं तरी मला द्या, आणि त्यावेळेला ते लोक परत द्यायचे, बाकी संपूर्णपणे लुटायचे. आज हा प्रकार जर बघितला तर असं वाटतं की नर्मदा मैयाच्या तटावरती एक श्रद्धेने यात्रा करत असताना किंवा काही संकल्प घेऊन यात्रा करत असताना, त्या तटाचं महत्त्व जाणून घेत असताना, अध्यात्मामध्ये त्याची असलेली उंची बघत असताना आणि त्यामुळे स्वतःला प्राप्त होणारी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकरता जी व्हायब्रेशन आहे ती व्हायब्रेशनच नर्मदेच्या तटावरती आहेत. आणि अशा पवित्र ठिकाणी जात असताना लुटलं का बरं जावं, हाही मनामध्ये प्रश्न पडतो. परंतु मनामध्ये संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टी निर्माण होत असतात. आणि पहिलं मनाला खातं ते वाईट मनाला भावतं की अरे मग अशी वाईट असं कृत्य नर्मदेच्या काठावर कसं असेल बरं, हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. परंतु ही फॅक्ट आहे, हे लिहिलेलं आहे, याचा आत्तापर्यंत अनुभव घेतलेला आहे. आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे, कारण आता शूलपाणीचं जंगलच राहिलेलं नाहीये. आता त्या ठिकाणी गेलं तर तिथे पोंचा नावाचा पूर्णपणे प्रसिद्ध असा तालुका निर्माण झाला आहे. या पोंच्यामध्ये बघाल तर स्वामीनारायण मंदिर आहे, संपूर्ण आशिया खंडामध्ये म्हणजे की मोठं असं मंदिर आहे. 400 एकर जागेवरती मंदिर उभं आहे आणि मंदिराच्या बाहेरून पूर्णपणे नर्मदा मैया जणू काही त्या स्वामीनारायण आश्रमाला स्पर्श करून वाहतीये, अशी त्याच्या बाजूला वाहतीये पूर्णपणे. आणि तटही खूप सुंदर आहे आणि मंदिरही खूप सुंदर आहे. अख्ख्या आशिया खंडामध्ये आपल्या हिंदुत्वाचा म्हणण्यापेक्षा आपल्या धर्माचा, सनातन धर्माची अशी मोठी वास्तू कुठली असेल तर ती आशिया खंडामध्ये 400 एकरवर उभं असलेलं स्वामीनारायण मंदिर पोंच्याचं हे त्या ठिकाणी येतं. हे आत्ता त्या ठिकाणी विद्यमान परिस्थितीमध्ये आहे. परंतु ज्यावेळेला जन्मेंजय राजा यात्रा करत होता त्याच्या वेळेला मात्र पूर्णपणे घनदाट जंगल होतं. आणि आत्ताच्या याच्यामध्ये अगदी तुम्ही बघाल तर गेल्या 3 वर्ष अगोदरपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत त्या ठिकाणी लुटलं जायचं. 2022 नंतर ज्यावेळेला करोनामध्ये संपूर्ण जगच बंद आलेलं होतं, त्यानंतर तिथे वास्तविकता खूप परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे आणि आता तिथले जे भिल्ल आहेत की ज्यांचं एक ती पिढी लुटायचं काम करायची, त्याच लोकांनी मिळून आता पूर्णपणे अन्न छत्र चालू केलेलं आहे. ते आज पर्यटकांना पूर्णपणे जेवायला घालतात, प्रत्येकाचं हवं नको ते विचारतात, लोकही प्रेमाने त्या ठिकाणी त्यांना पैसे देतात. आणि आता त्यांना भिल्ल म्हणून नाही तर त्यांना मामा म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि त्या मामाचा प्रसाद, मामाचं पूर्णपणे खाऊ असा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि मग ज्याप्रमाणे आपण काहीतरी भेटवस्तू आणलेली असते तशी लोक तिथे भेटही वस्तू त्यांना घेऊन जातात. आजही त्या ठिकाणी लोक वस्त्र देऊन जातात, आजही लोक त्या ठिकाणी पैसे देऊन जातात. ज्याला जे शक्य आहे तो त्या ठिकाणी त्या मामाच्या घरी देऊन जातो. अशी आत्ताची विद्यमान परिस्थिती आहे. परंतु याच्या अगोदर अगदी 22च्या अगोदर परिस्थिती अशी होती की त्यावेळेला भिल्ल त्या ठिकाणी पूर्णपणे लुटायचे. आणि लुटलेला असताना मग नर्मदा तटावरती असं का लुटमार व्हावी, असं का लुटलं जावं. तर आयुष्यामध्ये ना प्रत्येक गोष्टी ही माझी 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 करत आपण खूप सांभाळून ठेवलेली असते. कित्येक वेळेला आपण हेवे दावे करून, एखाद्या वेळेला भांडून, एखाद्या वेळेला नीतीच्या विरुद्ध जाऊन सुद्धा एखादी गोष्ट प्राप्त केलेली असते. आपल्याला या सगळ्या गोष्टीचा खूप गर्व झालेला असतो आणि आपला हव्यास कधीही संपतच नाही. तो कुठेतरी संपण्याकरता आणि संपूर्ण हा कुठेतरी एक संस्कार होण्याकरता की एवढे दिवस जे काही जपून ठेवलंयस ना, उगाच संभाळून ठेवलंयस ना माझं माझं करून, हे वरती काही येणार नाहीये. सरते शेवटी हे सगळं इथेच सोडून जायचंय, सगळं इथेच ठेवून जायचंय. हा देह सुद्धा बरोबर येणार नाहीये आणि आत्मा जाताना बरोबर काही घेऊन जाणार नाहीये. तर ते कुठेतरी आपल्याला पटावं, ते कुठेतरी आपल्याला मान्य व्हावं की खाली हात आया है खाली हात जाएगा. त्यामुळे नर्मदा परिक्रमा करीत असताना, निदान धर्म करीत असताना, अध्यात्मामध्ये असताना, अध्यात्म करत असताना कुठेतरी ते प्रॅक्टिकल जाणीव व्हावी असं नर्मदा मैयाला वाटलं असेल आणि म्हणून त्याच्याकरता ह्या लुटण्याचा भाग असेल. या नर्मदा तटावरती जात असताना या भागामध्ये शूलपाणी जंगलामध्ये पूर्णपणे लुटलं जातं. त्यावेळेला अंगावरती वस्त्र सुद्धा ठेवलं जात नाही, त्यावेळेला अक्षरशः भिक्षा मागून वस्त्र घ्यावं लागतं आणि मग लंगोटी लावून त्या ठिकाणून ते पुढे बाहेर पडायचं, आपली लज्जा झाकून पुढे बाहेर पडायचं. पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर काय ना काय प्राप्ती होईल ते पुन्हा घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर काही संसार बरोबर बाळगायची इच्छा होत नाही, कारण आपलं होतं ते सगळं निघून गेलं आणि आता कुणाकडे मागण्याकरता ते हात सुद्धा पुढे येत नाही. आता कुठेतरी ती मॅच्युरिटी येते की आपल्याला कसलीही आवश्यकता नाही, जेवढी आवश्यकता आहे तेवढं आपल्याकडे आहे, तेवढं घेऊनच आपण आता पुढे चालायला पाहिजे. आणि तिथे मनाला पूर्णपणे अध्यात्माची जोड मिळते, तिथे मनामध्ये वैराग्याची निर्माण होते. जिथे वैराग्य आहे तिथे शिव आहे, जिथे वैराग्याची प्राप्ती आहे तिथे आनंद निश्चित आहे. जिथे शिव आहे, जिथे आनंद आहे तिथे सच्चिदानंद आहे. आणि त्या सच्चिदानंदाची म्हणजे चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाची प्राप्ती ही त्या ठिकाणी होते. आणि एकदा आनंद प्राप्त करून झाला की समाधानाची प्राप्ती होते. समाधानाची प्राप्ती होते त्यावेळेला कुंडलिनी शक्ती आपोआपच जागृत होते. ते समाधान कुठे आहे, ते
आनंद कुठे आहे, ते वैराग्य कुठे आहे, ते शिव कुठे आहेत, तर हे सगळं नर्मदा तटावरती आहे. आणि म्हणून राजा तुला घेऊन मी या ठिकाणी यात्रा करतोय. आता तू या यात्रेचा पूर्णपणे आनंद घे. हा आशय पूर्णपणे जन्मेंजय राजाला त्या ठिकाणी वैशंपायन ऋषी समजावून सांगताय. दोघं जण शूलपाणेश्वरच्या ठिकाणी आलेले आणि शूलपाणेश्वरचं ते लिंग बघितलं, ते मंदिर बघितलं आणि त्या ठिकाणी नमो पार्वती पते हर हर महादेव म्हणून दोघांनीही जयघोष केला. आणि जयघोष करून झाल्यानंतर शिवावरती जलाची धार सोडली. अतिशय सुंदर त्यांनी त्या ठिकाणी वैशंपायन ऋषींनी रुद्र म्हणायला सुरुवात केली आणि रुद्र अभिषेक आता दोघांच्या हाताने त्या शिवलिंगावरती संपन्न होत आहे. शिवाला काय प्रिय आहे तर शिवाला फक्त जल प्रिय आहे आणि ते सुद्धा नर्मदा जल पडल्यामुळे अतिशय आनंदी आनंद, शिवलिंगाच्या ठिकाणी समाधान, शिवलिंगाच्या ठिकाणी ते सच्चिदानंद स्वरूप पूर्णपणे जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या संपूर्णाचा सगळ्याचा असा एक सुगंध त्या ठिकाणी पसरलेला आहे आणि दोघेही जण त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत. कैलास रणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा अमगटी जाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी आणि तुझं वीण शंभो मज कोणतारी. संपूर्ण रुद्र संपन्न करून झाल्यानंतर त्याला त्रिपुंड लावलेलं आहे. त्रिपुंड लावून हवा तेवढा शक्य तेवढा बेल त्या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि त्या बिल्वपत्रांनी पूर्णपणे ती पिंड झाकून जाईल इतकं बिल्वपत्र राजाने त्या ठिकाणी वाहिलं. आणि शंकराला काय प्रिय आहे तर भस्म प्रिय आहे म्हणून तिथे जेवढं काही भस्म मिळालं ते भस्म सुद्धा त्या प्रत्येक बिल्वपत्रावरती ठेवून त्या ठिकाणी राजा वाहतोय. आणि त्या बिल्वपत्रामुळे, त्या भस्मामुळे अतिशय सुशोभित झालेलं असं शूलपाणीचं ते शिवलिंग बघून राजाला खूप आनंद झाला. दोघांनी यथासांग यथाविधी त्या ठिकाणी पूजा संपन्न केली. पूजा संपन्न केल्यानंतर साष्टांग दंडवत घेतले, साष्टांग दंडवत घातले आणि त्याच्यानंतर या शूलपाणी तीर्थाचं काय महत्त्व आहे ते तुम्ही मला पूर्णपणे सांगा अशी जन्मेंजय राजाने वैशंपायन ऋषींना विनंती केली. त्यावेळेला वैशंपायन ऋषींना सुद्धा खूप आनंद झाला आणि वैशंपायन ऋषी अतिशय आनंदाने म्हणले की राजा या ठिकाणी बघ, मी तुला पहिलं सांगतो की भगवान शिवशंकरांचा आयुध आहे. ते आयुध तर तुला माहिती आहे की त्यांचं त्रिशूळ आहे, पण त्या त्रिशूळाचं नाव काय ते मला सांग. आणि या ठिकाणी आता चांगला शिष्य बनवायचा तर त्याला चांगलं ज्ञान द्यायला पाहिजे आणि चांगलं ज्ञान द्यायचं असेल तर त्याची कसून चौकशी करायला पाहिजे, त्याला कसून प्रश्न विचारायला पाहिजे. या भावनेने वैशंपायन ऋषींनी आता जन्मेंजय राजाला प्रश्न विचारला की राजा रामाचं आयुध कुठलं, राजा कृष्णाचं आयुध कुठलं आणि त्याचबरोबर मला सांग की भगवान शिवशंकरांचं आयुध कुठलं आणि चौथा आयुध मला सांग की रावणाचं आयुध कुठलं आणि मला या सगळ्याची तू नावं सुद्धा सांगायची. त्यावेळेला जन्मेंजय राजाला पहिल्यांदा मला काहीतरी गुरूंनी विचारलं. या गोष्टीचा आनंद झाला. जन्मेंजय राजा अभ्यासू होता, जरी तो म्हणजे की नर्मदा परिक्रमेला आता येत असला तरी याच्या अगोदर त्यांनी यथायोग्य वेळ काढून त्या ऋषींबरोबर चर्चा केलेल्या होत्या. त्याचे राज्यमंत्री ऋषी खूप चांगले होते, तेही त्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान देत असत. हे सगळं ज्ञान ऐकल्याने उत्तम चांगल्या प्रसंगी काही पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं ऐकल्यामुळे राजाला खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. राजाने हात जोडून प्रार्थना करून सांगितलं की भगवान शिवशंकरांचं जे त्रिशूळ आहे त्या त्रिशूळाचं नाव विजय असं आहे. त्याचबरोबर रावणाची जी तलवार होती, जी तलवार त्याला खूप प्रिय होती आणि ती वरदान स्वरूपामध्ये प्राप्त आली होती, तिचं नाव जे आहे ते चंद्रहंस म्हणून आहे. त्याच्यानंतर रामाचं जे शिवधनुष्य आहे, त्या रामाचं जे शिवधनुष्य आहे म्हणजे जे धनुष्यबाण राम वापरतो त्याचं नाव शारंगधर असं आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं जे चक्र आहे त्या चक्राचं नाव सुदर्शन असं आहे. राजाने या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर वैशंपायन ऋषींना आनंद झाला. ते म्हणले राजा मग त्या त्रिशूळाचीच आता मी इथे गोष्ट सांगतो. भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी बाणासुराचा जाऊन वध केला आणि त्याचा वध करत असताना त्याच्या दिशेने त्यांनी त्रिशूळ फेकून मारलं. ज्यावेळेला त्या त्रिशूळाचा घात त्याच्यावरती झाला त्यावेळेला तो पूर्णपणे जमिनीवरती कोसळला आणि त्या ठिकाणी तो गतप्राण झाला. त्याचं संपूर्ण रक्त या त्रिशूळला लागलेलं होतं आणि भगवान शिवशंकर तीव्र वेगाने ते त्रिशूळ घेऊन लगेच तिकडनं आकाश मार्गाने निघाले. आकाश मार्गाने निघाल्यानंतर त्या विजयकडे प्रेमाने बघत असताना त्याच्यावरती सांडलेलं पूर्णपणे तो माकलेलं ते रक्त बघितलं की हे रक्त बाणासुराचं आहे. ते रक्त जर आता आपल्याला धुवायचं असेल तर कुठेतरी जलाशयाच्या ठिकाणी जायला पाहिजे, ज्या जलाशयामध्ये आपण ते धुतलं पाहिजे आणि या विजयला स्वच्छ करायला पाहिजे. या भावनेने भगवान शिवशंकर या ठिकाणी भूमीवरती उतरले आणि या जलाशयामध्ये या नर्मदेच्या तटामध्ये त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी ते आपलं त्रिशूळ धुतलं आणि त्रिशूळ धुतल्यानंतर त्रिशूळातला शूल आणि पाणी म्हणून शूल पाणी असे या जागेचं नाव निर्माण झालं.
त्या त्रिशूळ इथे धुतल्या गेलेल्या प्रसंगामुळे त्या त्रिशूळाचं इतकं महत्त्व आहे, त्या विजयाचं इतकं महत्त्व आहे की तो विजय प्राप्त करून आलेला होता. तो विजय या ठिकाणी नर्मदेमध्ये समर्पित केला. त्या बाणासुराचं रक्त म्हणजे कुठेतरी त्याला गती मिळावी, कुठेतरी त्याला उद्धार व्हावा. तो सुद्धा शिवभक्तच आहे, त्याला सुद्धा शिवाने अनेक उत्तम वरदानं दिलेली होती, त्याचं कल्याण व्हावं हा सुद्धा उद्देश इथे कुठेतरी होता. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेला त्याचं रक्त या नर्मदेमध्ये धुतलं गेलं, त्याच्या रक्ताला ज्यावेळेला या नर्मदेच्या जलामध्ये प्रवाहित केलं गेलं, त्यावेळेला त्याचा सुद्धा उद्धार झाला आणि विजयाला पुन्हा ती विजयश्री प्राप्त झाली. ते त्रिशूळ पुन्हा तेजस्वी दिसायला लागलं, ते स्वच्छ दिसायला लागलं आणि त्याच्यामध्ये एक वेगळी पूर्णपणे एनर्जी या ठिकाणी सामावली गेली. मग त्या त्रिशूळाची प्राप्ती करून भगवान शिवशंकर पुन्हा इथून निघाले आणि विंध्याचल पर्वतावर त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले आणि तपश्चर्याला जात असताना हा स्वच्छ केलेला त्रिशूळ या ठिकाणी धुतला गेला, म्हणून त्याचं नाव शूलपाणी असं ठेवण्यात आलं. शूलपाणेश्वर या ठिकाणी उपासना करून या ठिकाणी शिवलिंगाची निर्मिती झाली. त्या शिवलिंगाची निर्मिती झाली म्हणून याला शूलपाणेश्वर असं म्हणतात. विजयनी या ठिकाणी म्हणजे त्या त्रिशूळाने या ठिकाणी विजय स्वरूप, देह स्वरूप पूर्णपणे जी आत्मलिंगाची स्थापना केली, आत्मलिंगाची जी निर्मिती केली, ते निर्मिती म्हणजे शूलपाणेश्वर. आता त्या लिंगाकडे बघताना राजाला अजून श्रद्धा निर्माण झाली. राजाने पूर्णपणे त्या ठिकाणी मनोभावे नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातली आणि शूलपाणेश्वरला विनंती केली की तुमची अशी कृपा माझ्यावरती सदैव राहू दे. जी साथ तुम्ही मार्कंड ऋषींना दिली ती साथ मला कुठेतरी द्या. मी तुमचं दर्शन घेऊ शकत नाही, एवढं पुण्य माझ्याकडे नाही, परंतु तुम्ही मला बघताय हा भावच माझ्याकरता खूप पुष्कळ आहे. अशा प्रकारची याचना त्या ठिकाणी जन्मेंजय राजाने केली आणि वैशंपायन ऋषी आणि जन्मेंजय राजाने त्या ठिकाणी आता त्या तटावरती दुसऱ्या नर्मदाच्या पवित्र ठिकाणी जाण्याकरता प्रस्थान ठेवलं. आपण सुद्धा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपणही जाणार आहोत, आपणही जाणून घेणार आहोत आणि आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. आज इथेच थांबूया. ओम साईराम. नर्मदे हर.